वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपाचे युवा नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साथ घातली आहे. स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी तळागाळातील कार्यकर्ते आणि वडीलधाऱ्यांशी जपलेले प्रेमाचे नाते पुढे कायम ठेवण्याचा शब्द देत, मला संधी द्या, साहेबांनी जसे सर्वांना प्रेम दिले तसेच प्रेम मीही देईन, असे प्रतिपादन अक्षय कर्डिले यांनी केले. राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमधील कार्यकर्त्यांचा मेळावा उंबरे, तालुका राहुरी येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी मतदारसंघातील विकास कामे आणि कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. या मेळाव्यास डॉक्टर तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन नामदेवराव ढोकणे, भाजप तालुकाध्यक्ष सुरेश बानकर, बाळकृष्ण बानकर, अमोल भानगडे, माजी सरपंच संतोष ढोकणे, भाऊसाहेब काका ढोकणे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यास डॉक्टर तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन नामदेवराव ढोकणे, भाजप तालुकाध्यक्ष सुरेश बानकर, बाळकृष्ण बानकर, अमोल भानगडे, माजी सरपंच संतोष ढोकणे, भाऊसाहेब काका ढोकणे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मेळाव्यामुळे मतदारसंघातील राजकीय वातावरण तापू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वेद बातमीसाठी जलिंदर ढोकणे, उंबरे. जसं साहेबांचे तुम्हाला फोन होत होते तसंच माझे पण फोन होते आणि फक्त साहेब तुमचे मित्रासारखे होते, मी मुलासारखा राहील, पण तसेच त्याच पद्धतीने संबंध आपले 100% राहतील. जसे साहेब सगळ्यांना जबाबदारीने काळजीपूर्वक सांभाळून घेत होते, सांभाळून चालत होते, एकत्र सगळ्यांना घेऊन. समजा कुठं गेले तर इथं थांबायचेच, इथं आले का पहिला फोन मलाच, इथं गेले का पहिली गाडीत मीच असायचो. म्हणजे अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत सगळ्यांच्या. 30-35 वर्षापासून मी पाहतोय सगळ्यांचं काही वेगळं नातं झालंय, म्हणून तेच पूर्णपणे जबाबदारीने मी जोपासण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये करेल. पण आपण सर्वांनी यावेळी संधी द्यावा, आपण संधी देऊन आपण सर्वांनी आता गावात सक्रिय होणं फार महत्वाचं आहे. कारण की उद्या काही म्हणलं तर मी सगळं काही तुमच्या सगळ्यांवरच अवलंबून आहे. तुम्ही सगळ्यांनी केलं, तुम्ही सगळे पाळले तर कुठेतरी उद्या आपल्याला न्याय मिळेल. आणि तुम्हाला फक्त 1 महिन्यासाठी माझ्यासाठी तुम्ही सगळ्यांनी वेळ द्या, सांभाळून घ्या. 1 महिना तुम्ही द्या, पुढचं आयुष्यभर मी तुमचं काम करीत राहीन, एवढं मी सांगतो. कोणाला कधीच काही कमी भाजून द्यायचं नाही, कमी पडून द्यायचं नाही किंवा कमी